नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवरात्र चालू झाले आहे, तर नवरात्र संपण्या अगोदर हे जे फोटोमध्ये फूल दिसत आहे तर हे जास्वंदाचं फूल आहे. तर आता आपल्याकडे जे देवी देवता असतात हिंदू धर्मामध्ये, तर प्रत्येक देवी देवतांना एक झाड असते किंवा एखादं फूल असतं जे अत्यंत प्रिय असतं. तर माता लक्ष्मीला जास्वंदाचे जे फूल आहे तर हे लाल रंगाचं फूल असतं जास्वंदाचं. तर हे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल हे जर तुम्हाला नवरात्र संपण्या अगोदर कुठे दिसलं तर हे फूल मग अजिबात सोडू नका. हे फूल घरी घेऊन यायचं आहे. हे फूल घरी आणल्यानंतर त्या फुलाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर हा उपाय कशासाठी करायचा आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाच्या ह्या अडचणी निर्माण होतच असतात. घरामध्ये वादविवाद होत असतात किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नसते किंवा इतर कोणत्या आपल्या घरामध्ये अशा इच्छा आहेत की आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप दिवस झालं ते काम करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण ते काम पूर्ण होत नसेल, त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील. तर अशा बऱ्याच जणांच्या घरी अशा कोणते ना कोणतं तरी एखादं काम असतं किंवा एखादी गोष्ट असते की ती पूर्ण होत नसते. आपण बऱ्याच सेवा करत असतो, बरेच उपाय करत असतो, तरीही त्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात. तर नवरात्रीमध्ये 9 रूपे जी आहेत तर ही 9 रूपे आपल्याला ऊर्जा प्राप्त करणारे आहेत. म्हणून मग महिषासुराशी युद्ध केले होते देवीने आणि मग 10व्या दिवशी विजय मिळवला. म्हणून मग या नवरात्रीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून शारदीय नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात. तर मग त्याचबरोबर काही सेवा उपाय या पण केल्या जातात, कारण की आपण नवरात्रीमध्ये ज्या सेवा उपाय करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीसाठी उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवा पण करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचे काही मंत्र स्तोत्र ते पण आपल्याला पठण करायचं आहे. तर त्यापैकीच हा एक उपाय आहे. तर हा उपाय म्हणजेच की लाल जास्वंदीचं फुलाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होते. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण हा उपाय केल्यानंतर मदत होऊ शकते. तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कर्ज झालं असेल की तर काही केल्यामुळे ते कर्ज दूर होत नसेल, जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नवरात्र संपण्या अगोदरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपली कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतच असतो, पण आपली इच्छा काही केल्यामुळे ती पूर्ण होत नसते. मुलांची प्रगती असो किंवा घरामध्ये कर्ज होत असेल किंवा कोणत्याही अडचणी येत असतील, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, घरामध्ये लहान म्हणा किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये वादविवाद होत असतील, घरामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही अशी वृक्ष अशी सांगितली जातात की त्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. तर त्यामध्ये जे आहे तर काही फुले आहेत, काही पाने आहेत जे आपण अर्पण करत असतो देवी देवतांना. त्यापैकीच एक जे आहे तर हे लाल जास्वंदाचं फूल आहे. कारण की लाल जास्वंदाचं जे फूल आहे तर सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते. या लाल जास्वंदीच्या फुलाला लक्ष्मीला जे हे फूल आहे तर अर्पण केल्यामुळे सकारात्मकताचं ऊर्जा निर्माण होत असते. हे फूल जर माता लक्ष्मीला आपण अर्पण केले तर धनधान्यांमध्ये वाढ होत असते, घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण निर्माण होत असतं. म्हणून आपल्याला हे फूल एक घरी घेऊन यायचं आहे. आता घरामध्ये कर्ज मुक्ती होण्यासाठी, घरात पैसा येत नसेल तर घरामध्ये सतत इतर अडचणी निर्माण होत असतील, कोणत्याही पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आपल्याला काय करायचं आहे. आता आपण नवरात्रीचा उपवास चालू झाला आहे त्यामुळे मग नवरात्रीमध्ये दररोजच सकाळी लवकर उठून मग स्नान करत असतो. स्नान करून देवपूजा करून घेत असतो, देवीची आरती करत असतो. देवींचे जे 9 दिवसाचे माळा असतील म्हणा किंवा नैवेद्य असेल ते अर्पण करत असतो. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, धूपदीप लावायचा आहे, देवीची आरती करायचं आहे आणि आपल्याला हे जे लाल जास्वंदीचे फूल आहेत तर हे 5 लाल जास्वंदीचे फूल घ्यायचं आहे आणि दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे. आता ही जी फुलं आहेत तर ही फुले आपल्याला
अर्पण केल्यानंतर दुर्गा देवीचा कोणताही तुम्ही मंत्र म्हणू शकता। आता यामध्ये तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणू शकता किंवा इतर तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो पण तुम्ही मंत्र म्हणू शकता। कारण की ही जी लाल जास्वंदाची 5 फुलं आहेत तर ही अर्पण केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात। आपल्या समस्या दूर होण्यासाठी पण हा उपाय केल्यामुळे मदत होत असते। तर मग नंतर आपल्याला काय करायचं आहे की हे फुलं अर्पण केल्यानंतर तिथेच आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तर हा तुपाचा दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। कारण की उत्तर दिशा जी आहे तर ही धनाची दिशा मानली जाते, म्हणून उत्तर दिशेकडे तोंड करून तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचा आहे की आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत, ज्या पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे। आणि नंतर मग काय करायचं आहे, ती फुलं आपल्याला मग तिथून उचलायची आहेत आणि आपल्या घरातील तिजोरी जी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही हे फुलं ठेवू शकता। यामुळे काय होईल की घरामध्ये पैसा येईल, लक्ष्मी स्थिर राहते। म्हणून हा एक उपाय आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर करायचा आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये वादविवाद होत असतील, इतर नात्यांमध्ये वादविवाद होत असतील, नात्यांमध्ये अंतर आले असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि घरातील ज्या व्यक्तींमध्ये वादविवाद होत असतील तर त्या व्यक्तीच्या उशीखाली हे जे लाल जास्वंदाचं फूल आहे तर हे फूल ठेवायचं आहे। तर मग यामुळे काय होतं की नातेसंबंध चांगले होईल। आणि नंतर मग त्या दुसऱ्या दिवशी ते जे फूल आहे तर ते फूल आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे फूल आपल्याला टाकायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या निर्माल्यामध्ये पण हे फूल टाकू शकता। तर हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीतील वादविवाद जे आहेत तर ते वादविवाद दूर होतात आणि नात्यामध्ये एकोपा निर्माण होत असतो। त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे की नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी किंवा प्रमोशन होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता देवी लक्ष्मीला आपल्याला एक फूल आणि साखर घ्यायची आहे आणि ह्या 2 वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे। तर ह्या वस्तू एकत्र अर्पण केल्यामुळे त्या ज्या व्यक्तीची नोकरीमध्ये प्रगती होते, व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये प्रगती होत असते। तर हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीचा व्यवसायाचा म्हणा कधीच कोणत्या अडचणी निर्माण होत नाहीत, व्यवसायाची प्रगती होते, घरामध्ये सुख शांती नांदते। तर आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, काही केल्यामुळे त्या व्यक्तीचा आजारपण बरं होत नसेल, घरामध्ये सुख शांती नांदत नसेल, सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतात तर त्यावेळेस मग आपल्याला एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही हे जे लाल जास्वंदाचं झाड आहे तर हे लाल जास्वंदाचं झाड तुम्ही घराच्या बाहेर पूर्व किंवा उत्तर दिशेला हे झाड लावायचं आहे। यामुळे काय होतं की घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते। तर असे जे उपाय आहेत तर हे उपाय आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहेत। तर हे उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते। म्हणून हे असे उपाय तुम्ही नवरात्र संपण्या अगोदर करायचं आहे। आता हे जे उपाय आहे हे उपाय मग कोण करू शकतं, हे उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते। पण घरामध्ये जर ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही। घरामध्ये जर सुतक असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याच व्यक्तीला करता येणार नाही। तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।